की हर्षवर्धन पाटलांनी म्हणले 5 TMC पाणी द्यायला विरोध केला, असं एक माझ्याबद्दल काही एक माझ्यावर आरोप केला गेला. मी काय सत्यत आहे का? 10 वर्ष मी आमदार नाही, खासदार नाही, विधान परिषदेचा आमदार नाही. 5 TMC पाणी तुम्ही आणलं का नाही आणलं मला काय माहिती. बरं, जर आणलं असेल 5 TMC पाणी इंदापूर तालुक्याला तर शासनाचं मंजुरीचं पत्र दाखवा. हे अजितदादा पवार साहेबांनी आपल्या 5 TMC ची योजना कशी मंजूर केली होती हे तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी इथं खडकवासला संघर्ष समितीचे पण अध्यक्ष पण समोर तिथं दिसत आहेत. पत्रकार पण त्यांना वाचा पडणारे पत्रकार पण शेजारी बसलेले दिसत आहेत. मी मुद्दावर हे त्यांच्यासाठी आणलेले फक्त मी 2 मिनिटं त्या बाबतीमध्ये घेणार आहे. जरा एक जण उठा जरा. आपल्या विरोधकांनी सांगितलं की फक्त एक वेळीचं हे पत्र आहे 5 TMC योजना. ही योजना काय मंजूर नव्हती, ह्याला कुठली मान्यता नव्हती. ठीक आहे, योजना मंजूर नव्हती, त्यांना काय माहिती आहे. पहिल्या वेळीतच लिहिलेलं आहे आपल्या संदर्भीय पत्राने प्राप्त प्रस्तावाचे हा प्रस्ताव सगळा तयार केला. ह्याच्यासाठी मिटिंगा झाल्या. त्यामध्ये आपल्या संदर्भीय पत्राने प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने तत्वता मान्यता कळवण्यात येत आहे. आता तत्वता मान्यता कळवण्यात येते म्हणल्यानंतर हा किती मोठा शब्द आहे. आणि परत खाली काय लिहिलंय, असून प्रस्तुत प्रकरणी पुढील प्रमाणे कारवाई क्षेत्रीय स्तरावर करण्यात येते. म्हणजे खालच्या स्तरावर मुंबईला यायची गरज नाही. हे पुणे ऑफिसर तुम्ही तुमचं हे खडकवासल्याचं आपलं जे 5 TMC योजनेचं काम खालच्या लेवलच तुम्ही करावं. आणि मग त्याचा खातर अहवाल व्यवहारी असल्याची खातरजमा, कामाई प्रशासकीय तांत्रिक मान्यता, सर्वेक्षणाचं काम करण्यात यावं, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, हे खालचं हे काही एवढं अवघड नाहीये. आणि हे सगळं तयार बाबांनो आपण सगळं केलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला गंमत सांगतो, त्यासाठी पहिली मीटिंग दादांनी 6/4/2021 रोजी ही मीटिंग घेतली. या मीटिंगचं हे प्रोसिडिंग 6/4/2021 ही दादांनी मीटिंग आपल्या 5 TMC योजनेसाठी घेतली. दुसरी मीटिंग त्यानंतर 26/8/2020 ला ही दुसरी मीटिंग झाली. दादाची ही दुसरी मीटिंग झाली. तिसरी मीटिंग ही 28/8 ला ही एक तिसरी मीटिंग मंत्रालयामध्ये जयंत पाटला ते पालक जलसंपदा मंत्री त्यांनी मीटिंग घेतली. 28/8 ला एक मीटिंग घेतली. त्यानंतर 28/8 मीटिंगचं हे इतिवृत्त हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि पाणी कसं येणार आहे, हे जे 5 TMCचं पाणी कसं येणार आहे हा त्याचा नकाशा. हे नकाशा असताना जरा तू वर घ्या, जरा मोठे आहे नकाशा असताना हे मोठं सगळं काय काय त्यांना काय माहिती, काय काय सगळं कट्टा कसं तयार केलाय, कागद कशी लावल्यात, काम करणाऱ्या माणसालाच कळतं, न करणाऱ्याला काय कळायचे कारण नाही. थोडं लवाडी काढायची पण मी जरा हे खडकवासला प्रकल्प पाणी कुठं सोडायचंय. उजनी जलाशय MDDL 491 मीटर, उजनी जलाशय पूर्ण संचय पातळी 496 मीटर, शेटफळ हवेली उच्चतम कालवा तलांग 561 मीटर, एकूण हेड 70 मीटर. चांदगुडे ताई तू ऐक जरा, ही तुझ्यासाठी आहे. एकूण हेड 70 मीटर, फिक्शनल हेड अंदाजे 10 मीटर, पाईपलाईनची लांबी 10 किलोमीटर. पाईपलाईनची लांबी किती? 10 किलोमीटर. आणि कालव्यात सोडावा लागणारा विसर्ग 500 क्युसेस आणि लागणारी अश्वशक्ती 22,000 हॉर्सपॉवर सोलरवर. मग हे सगळं तयार केलं, सगळ्याला मंजुऱ्या घेतल्या. नंतर खाली त्याला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब त्यांचं नाव पण घेतो, ठाकरे साहेबांनी हे केलं. हे सगळे नकाशे काढले, हे सगळ्या मिटिंगा घेतल्या, हे सगळं केलं. आणि काय म्हटले, फक्त एकच कागद आहे. आता एक कागद आहे का 2 कागद आहे? माझ्या पत्रकार बांधवांनी त्यांना हा कागद दाखवावा.
आणि त्यांना विचारावं, ठीक आहे वरच्या सगळ्या मुंबईच्या मान्यता मिळाल्या होत्या, खालचं नाशिकचं वगैरे हा किरकोळ खालचा लेवलचा विषय असतो. त्यामुळे बाबांनो, या गोष्टीमध्ये आपण किती दिशाभूल करता हे आपल्याला त्याच्यावरून दिसतंय. कारण का कार्यक्रमाला थोडा दादांना अजून आप्पासाहेबांना बोलायचंय, तेव्हा मी आधी काय बोलणार नाही. अजून आपल्याला प्रत्येक प्रमुख गावा मोठ्या गावामध्ये आपल्या सभा होणार आहेत. त्या सभेमध्ये मी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना बोलणार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून, आपल्या महायुतीच्या माध्यमातून खूप चांगलं काम या राज्यामध्ये निश्चित प्रकारे झालेलं आहे. विशेषतः महत्वाचं, शेवटच्या दिवशी दादांनी जंक्शनची एमआयडीसी ही शेवटच्या 8 दिवसामध्ये मंजूर केली. शेवटच्या 8 दिवसामध्ये. तुम्हाला गंमत नाही, जंक्शनची एमआयडीसी जर मंजूर झाल्यानंतर त्या भागाचा काय विकास होणार आहे, त्या परिसरामध्ये काय चित्र निमगाव केतकीला त्याचा काय फायदा होणार आहे, हे तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये कळेल. कारण का जंक्शनची एमआयडीसी जमीन तिथं सगळी सरकारी शेती महामंडळाची जमीन आहे. त्यामुळे उद्या एमआयडीसीला वाढवायची असेल तर असंख्य हजारो एकर जागा तिथं उपलब्ध होणार आहे. चारी बाजूनी रोड त्यामध्ये होणार आहेत. इथं वकील आहेत, वकील संघटनेचे पदाधिकारी आहेत. दादानी जे आपल्याला बारामतीत जावं लागायचं ते कोर्ट पण कसं मंजूर केलं, असे अनेक उदाहरण. आज काय मी ते वेळ घेत नाही. त्यामुळं बंधूंनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्या घरचा उमेदवार तुम्हीच, तुमचा एक लहान भाऊ मोठा भाऊ या नात्यानं तुम्हीच उमेदवार या नात्यानं माझ्यासाठी तुम्ही मतदान मागावं. शेवटी काम करणारा माणूस कुठेतरी चुकत असतो. शेवटी माझ्याकडून काही चुकला असेल तर या चुकला असेल तर मी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, तुमची सगळ्यांची माफी मागतो. भविष्यामध्ये ती चूक मी निश्चित प्रकारे सुधारून घेईल. पण तुम्ही माझ्यासाठी स्वतः, तुम्हीच उमेदवार आहात, तुम्हीच मामा आहात या नात्यानं तुम्ही घरोघरी जाऊन माझ्यासाठी मतदान मागावं ही सुद्धा आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि अधिक न बोलता आपण माझं जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळाला मतदान करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साखरेचा व्यापारी ज्यांनी गाड्याकरता 5 कोटी रुपये दिले, ह्याचा खुलासा व्हायला पाहिजे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा की हर्षवर्धन पाटलांनी म्हणले 5 TMC पाणी द्यायला विरोध केला, असं एक माझ्याबद्दल माझ्यावर आरोप केला गेला. मी काय सत्यत आहे का? 10 वर्ष मी आमदार नाही, खासदार नाही, विधान परिषदेचा आमदार नाही. 5 TMC पाणी तुम्ही आणलं का नाही आणलं मला काय माहिती. बरं, जर आणलं असेल 5 TMC पाणी इंदापूर तालुक्याला तर शासनाचं मंजुरीचं पत्र दाखवा, शासनाचा मंजुरीचा GR दाखवा, आणि ते असेल तर आम्ही तुमचं स्वागत करू. बरं, सर्वेक्षण करण्याचं पत्र आलं होतं, त्या पत्रावर सर्वे करा असं सांगितलं होतं. त्याच्यावर सोलापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विरोध केला, तुमच्याच पक्षाच्या आमदारांनी विरोध केला. त्यावेळेस तुम्ही सत्तेमध्ये होता, मी नव्हतो. मी आजही सत्तेत नाही, मी विरोधात आहे. मग ते 5 TMC पाणी मी हाणून पाडले किंवा रद्द केलं असा आरोप करण्याचं कारण तरी कळलं पाहिजे मला. त्यामुळे दिशाभूल करायचं बंद करा. आणि असलच 5 TMC पाणी तर दाखवा मला मंजुरीचं पत्र. अजून 10 दिवस आहेत प्रचाराला, प्रचार संपल्यावर दाखवा मला, तालुक्याला दाखवा, मला नका दाखवू. तुम्हाला प्रेसवाल्यांना दाखवू द्या की गव्हर्नमेंटचा GR आहे. बरं, 5 TMC पाणी म्हणजे 75,000 एकराचं पाणी. ह्याला काहीतरी सरकारी दप्तरी काहीतरी कागद असेल ना, काहीतरी फाईल असेल, ऑर्डर असेल, GR असेल, दाखवा एकदा आम्हाला तुम्ही. जर काही लोकांना इतकी सत्ता मिळून जर सर्वेक्षण करण्याचं पत्र आणि मंजुरीचं पत्र याच्यातला फरकच जर कळत नसेल तर हे तालुक्याचं दुर्दैव आहे, शेतकऱ्याचं दुर्दैव आहे. आणि म्हणून असे खोटे नाटे आरोप करून तालुक्याची दिशाभूल करू नका.